अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 23 नोव्हेंबर, वार आहे शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती. कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हटले जाते. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिव कालभैरव म्हणून प्रकट झाले होते. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा अपमान केला तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला. कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते. शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कालभैरवाची पूजा या दिवशी केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते. ही पूजा केल्याने नकारात्मकता, वाईट बाधा आणि भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही. अशा व्यक्तींवरती कालभैरवांची नेहमी कृपा राहते. कालभैरव हे क्रोध, शक्ती आणि न्यायाचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जातात. कालभैरवांना पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर ते खूप फायदेशीर ठरत असतात आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आज शनिवार कालभैरव जयंतीला तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. सर्व संकटे, अडथळे, दोष, विघ्न दूर होतील. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असली तरी देखील ती पूर्ण होईल. असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. बघा, आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. या दिवशी हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटे, अडथळे, शत्रू, त्रास, दोष हे दूर होतात. जर तुमचा वाईट काळ चालू असेल, तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील, आलेला पैसा फार काळ तुमच्याकडे टिकत नाही किंवा तुम्ही जे काही कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, योग्य मोबदला तुम्हाला मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी अवश्य करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला तुमच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण घड्याळाचा काटा फिरत असतो त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळा हे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे आणि घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला हे फेकून द्यायचे आहेत. जर आपल्या पतीची प्रगती होत नाही, पतीला या सगळ्या अडचणी येत असतील, तर पत्नीने आपल्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे. किंवा मुलांना बघा अशा अडचणी असतील, मुलांची प्रगती होत नसेल, तर आईने सुद्धा हा उपाय केला तरी देखील चालेल. हा उपाय केल्याने प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते आणि तुम्ही धनवान होताल. कालभैरव जयंतीच्या दिवशी वस्तूंचे उपाय केले तर बघा ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्यात हा काळ्या तिळांचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल, आर्थिक अडचणी दूर होण्याबद्दल असेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला सततचा त्रास होत असेल, तर तो शत्रुदोष दूर करण्याबद्दल तुमची इच्छा असेल, तर आजच्या दिवशी तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये काळी मूठभर तीळ घ्यायचे आहेत आणि मूठभर उडीद जे आहेत तर ते तुम्हाला घेऊन बांधायचे आहेत आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती ही पोटली अर्पण करायची आहे. ही पोटली अर्पण करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. तशी तुम्हाला तिथे तुमची इच्छा भगवान महादेवांना मनोभावे सांगायची आहे आणि ही पोटली तिथेच तुम्हाला अर्पण करून घरी यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील, एकमेकांचं अजिबात पटत नसेल, दोघांच्या नात्यामध्ये अंतर आलेलं असेल, तर तुम्हाला आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ मूठभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि त्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात, सुख, समृद्धी, शांती नांदते. त्याचबरोबर तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून होत नसेल, तर बघा
त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर ते तुमचं काम पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला आजच्या दिवशी मूठभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत. आणि बघा, जेव्हा तुम्ही हे काळे तीळ प्रवाहित करणार असाल तेव्हा तुम्हाला ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. यामुळे तुमच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला 100% यश नक्कीच मिळेल. त्याचबरोबर आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत. यामुळे आपल्या घराला कोणी दोष लावला असेल, काही नजरबाधा झालेली असेल, जादूटोणा झालेला असेल, काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल तर ती नक्की निघून जाईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. तसेच आजच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ करणार असाल तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते अवश्य टाकायचे आहेत. तर बघा, आजच्या दिवशी जो कोणी व्यक्ती काळे तीळ टाकून स्नान करेल ना, तर त्या व्यक्तीच्या जीवनामधील कोणताही शत्रू, त्रास, दोष, अडचणी दूर होऊन दरिद्रीसुद्धा दूर होते. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्की करू शकता. आता मी बघा तुम्हाला जे काही उपाय सांगितले आहेत तर ते उपाय तुम्ही नक्की करू शकता किंवा तुमची जी काही अडचण असेल, जी काही इच्छा असेल तर त्यानुसार तुम्ही हा उपाय जो आहे तर तो केला तरीसुद्धा चालेल. व्हिडिओ तुम्हाला बघा आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.